सदोष मतदार याद्यावरून रहमतपूर येथे सुनील माने यांचे नगरपालिकेत धरणे आंदोलन। रहमतपूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे। निवडणूक आयोगाने रहमतपूर नगरपालिकेच्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर या यादीमध्ये त्रुटी आढळून आल्याचे दिसून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच धरणे आंदोलन सुरू केले होते। याबाबत रहमतपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलं असून या पत्रात चुकीच्या नोंदी केल्याने BLO ज्योती अभिजित चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे। या मतदारसंघात एका मतदाराचे नाव 4 ठिकाणी नोंदवण्यात आले आहे। प्रभागातील मतदान घर क्रमांक 1419A, 1419, 1418A या घरात राहणाऱ्या घरमालकांच्या परस्पर त्यांच्या घरामध्ये 17 अनोळखी मतदारांची नोंद करण्यात आलेली आहे। तसेच लोकसभा मतदार यादीतील मतदार यांना काहीही कारण न करता कमी करण्यात आले आहे, तर विधानसभेतील मतदार यादीत संबंधित व्यक्तींना पुन्हा समाविष्ट करण्यात आलेले आहे। काही मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित करण्यात आलेली आहेत। रहमतपूर येथील पद्मश्री डॉक्टर वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज या संस्थेत रहिवासी वापर नसतानाही 16 मतदारांची नावे या ठिकाणी राहत असल्याचे मतदार यादीवरून दिसत येत आहे। अशा प्रकारे अनेक ठिकाणी मतदार यादीत त्रुटी आढळून आल्यामुळे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी कार्यकर्त्यांसह नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते, परंतु नगरपालिकेत मुख्याधिकारी उपलब्ध नव्हते। तसेच नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे संतप्त झालेल्या सुनील माने व कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच धरणे आंदोलन सुरू केले होते। यावेळी सुनील माने यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, माजी उपनगराध्यक्ष विद्याधर बाजारे, माजी नगरसेवक शशिकांत भोसले, विकास तुपे यांच्यासहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।